डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. सोलापूर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बिरोलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाणवत असलेल्या रक्तटंचाईची गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 304 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अमोल बापू शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय बेरड समाज संघटना बाबूराव जमादार, अहिल्यादेवी पथसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर यांच्यासह शरणप्पा डोळे, साहेबण्णा मुदल, बसवराज जाटगल, बंडोपंत डोळे, अंपण्णा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसेवा, लोककल्याण आणि न्यायप्रिय प्रशासनाचा आदर्श देशासमोर ठेवला. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. सध्या उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून रक्तदान ही काळाची गरज बनली आहे. माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे समाजहित, धर्मकार्य आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील युवा कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बिज्जू प्रधाने यांनीही समाजात आता मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, नागेश सरगम, ज्ञानेश्वर म्याकल, सूरज पाटील, नरसप्पा मंदकल, मल्लेश मासरेड्डी, यशवंत पुराणिक, बसवराज जाटगल आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी बिपिन पाटील, यशवंत पुराणिक, रवी मंदकल, विनायक पाटील, बसवराज कर्ली, अमर गंजेळी, यासीन नालवार, अफसर नालवार, गोपाल कुर्ले, लिंगराज मासरेड्डी, सिद्धारूळ गंधाळकर, जमीर शेख, सुरेश मंदकल, अप्पी पुजारी, प्रभू कोळीत, सिद्धराम हळ्ळी, प्रवीण डोळ्ळे, गंगाराम डोळ्ळे, शिव मंदकल, अविनाश सोल्लगी, रेवण वग्गूर, दीपक कर्ली, व्यंकटेश जाटगल, लक्ष्मण पुजारी, विजय कोळी, अक्षय साळुंखे, संतोष कर्ली आदींनी व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकरांची जयंती, त्यानिमित्त घोंगडी वस्ती भागामध्ये या भागाचे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, जे शिवसेनेचे यावर्षीचे उमेदवार सुरेश अण्णा पाटील यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी करत आहेत. त्यामध्ये रक्तदान शिबिराचा एक चांगला कार्यक्रम गेले अनेक वर्ष ते सातत्याने राबवतात. राजकारणात यश अपयश येत असतं, पण आपल्यातला असलेला सामाजिक कार्यकर्ता हा संपला नाही पाहिजे या उद्दिष्टानं या भागात जे काम त्यांनी याआधी उभं केलं होतं ते यापुढं सुद्धा अशाच पद्धतीनं ते चालू ठेवावं अशा शुभेच्छा देतो. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकारभार भारताला नाही तर जगाला अभिप्रेत आहे. एवढं मोठं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. सुरेशांना तुम्हाला खरंच मी शुभेच्छा देताना खूप मनापासून शुभेच्छा देतो. याचं कारण असं आहे, शरीराने जरी तुम्ही काही वेळेस अडचणीत आला असलात तरी मनाने अन्न आमचे कुठेही खचले नाहीत. खऱ्या अर्थानं तुम्ही अनेक लोकांसाठी प्रेरणा म्हणून या भागात काम केलेलं आहे. अनेक रुग्णांना खास करून जे अशा मोठ्या व्याधी झाल्यानंतर खचून जातात बेडवर एकदा गेल्यानंतर, पण आमचा अण्णा 1 वर्ष दवाखान्यात राहिले, पण त्यानंतर येऊन पुन्हा योद्धा म्हणून या भागाचं नेतृत्व करण्यासाठी सगळ्यांसाठी उभे राहिले. यातच खऱ्या अर्थानं राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी दिलेली शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या सगळ्यांमध्ये अंगीकृत आहे असं मला वाटतंय. सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.